सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात घेत आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर निश्चित तोडगा काढायला हवा होता. मात्र सरकार विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. आपण गेल्या 5 वर्षात 1015 दिव्यांग व्यक्तींना 1,20,00,000चे अवयव आणि साहित्याचं वाटप केल्याचंही त्यांनी सांगितलं. राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी संचलित जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाने CTS टेक हेल्थ केअर यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप करून जयंत महाई सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी डॉ. शमिका नाडकर्णी, प्राध्यापक शामराव पाटील, ॲडव्होकेट चिमण डांगे, शहाजी पाटील, नेताजी पाटील, वैभव शिंदे, अभियानचे समन्वयक इलियास पीरजादे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याचा संकेत सरकार पायदळी तुडवत आहे. सरकारने विरोधी पक्षाला केवळ बैठक आणि चर्चेला बोलवताना ते काय करणार आहेत हे सांगायला हवे. सध्या सेतू केंद्रातून सामान्य माणसांची लूट चालली असून लोकांना हेलपाटे घालायला लागणे दुर्दैवी आहे. आम्ही इस्लामपूर येथे सुरू केलेल्या सेतू केंद्रातून शासकीय दरात विनासायास सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.